कधी झाडायचं बाबा नाव घेत नाही. 2-2 दिवस या गायची शेण झालोट सुद्धा फोन कर. पूजा काय आलं बघ मोठा दिवस. अरे मी काय म्हणतोय हा अरे ते काम राहू दे जरा नवरा आला काय अक्कल बिक्कल आहे की नाही हा, काहीतरी बर. महत्वाचं काम असेल का नाही हा बोला. ते 400-500 रुपये असेल ते बरं 400-500. हम्म. अहो तुम्ही आता कालच 1000 रुपये घेऊन गेले माझ्याकडनं. आता माझ्याकडे कुठले पैसे? तुझ्याकडे कुठले पैसे म्हणजे या आलेले सगळे कामाचे पैसे तुझ्याकडे नाही तर कोणाकडे देतो मी अहो पण घरात काय लागतंय का नाही? कसं बोलता तुम्ही? घरात ना सगळं आणून ठेवलंय तू मला ते शहाणपण नको सांगू पटकीत पैसे दे माझा लय अर्जंट काम आहे मला तिकडे जावं लागणार काय करायचं आता अर्जंट काम म्हणजे? मग तुला सगळं सांगत बसू का कुठं जायचं कुठं बसायचं कुठं काय करायचं शे बघा तुम्ही काही सांगू नका ना काही करू नका पण माझ्याकडे पैसे नाही तर मला ही झाडलोट करू द्या. ही बघा 8-8 दिवस तुम्ही झाडलोट करत नाही त्या गायची. ते नको शहाणपणा सांगू 500 रुपये द्यायचं आता म्हाताऱ्याच्या काल उलट्यान जुलाब झालेत त्यांना ते दवाखान्यात न्यायला मी काल 1000 रुपये दिले तुम्हाला 1000 रुपये दिले. किती होते असे माझ्याकडे? 3000 रुपयेच होते घरात. आता सगळं मी ते करीत बसतो का ते म्हाताऱ्याचं उलट्या जुलाब मी काढत बसतो आणि सगळं म्हणजे घरीच बसतो मी म्हणजे माझ्या बाकीचे काम देतो सगळं सोडून आणि तो मला सांभाळायचं बसतो आहे ना नाही तुम्ही फक्त दारूला पैसे डोसत आणि दारूवाल्यालाच देऊन या आता पैसे. ए बघ एका रट्ट्यात खाली पाडीन तुला चल पैसे दे शहाणपणा सांगू नको मला ते तुम्ही मला जावा बाकीचा बरं. वेळ नाही माझ्याकडे चल माझ्याकडे पैसे नाही तर बघा तिकडे तुमचं तुम्ही काय करायचं. तुझ्याकडे पैसे नाहीत नाही तर माझ्याकडे. आणि मी दिलेले कुठे गेले दिले का तुझ्या आई बापाला होय ग त्यांच्या घरा भरायचे का तू अहो मी कशाला देते आई बाबाला? तुम्ही काय डोक्यावर पडले काय? पैसे नाही कस काय म्हणते तू अहो नाही तर पैसे माझ्याकडे. हे बघ मी लय हातावरीचं बरं का लय आवरीतोय एक रट्टा पडला ना सगळे पैसे काढून देशील तू आता काय सांगतो. सांगू बाई ह्या बाबाला माझ्या डोकंच पित. अहो मी खरं सांगते हो माझ्याकडे पैसे नाहीत. वडू नको कानात मग मग इज्जतीत सांगितल्यावर ऐकत जाऊ. वरडते काय आलं मग काम धंदे सोडले सगळे रानातले काम करायला सोडले सगळं सोडलं नुसतं पैसे दारू. ए मला टेन्शन असतं म्हणून पेतो दारू का मी शॉक म्हणून पेतो काय हा टेन्शन आम्हाला बी टेन्शन येतं. आम्ही बी जाऊ का उद्या खांब्याच्या दुकानात बसाव का तिथं जाऊ वाडो बोलती काय वाडो बोलती तेवढंच येतं नुसतं हात उचलायला. एवढंच येतं पैसे नशीबच फुटकय माझं पहिल्यापासून. अरे माझं पटलं तुझ्या संग लग्न करून नशीब तू काय आम्हा- सांगते मला मा नशिबात हा. नुसतं उजाडत पडलाय गावभर. नशीब फटक म्हणे तुझ्या संग लग्न करून मा वाटोळ झालंय सगळं हा, तुला घ्या, जाऊ. सांगू मला हा घ्या सांगते तू काम धंदा सोडलाय सगळा बाई. तशी काय काय माहिती नाही तिला नाही एकूणच टाकावं लागेल पाच पाच पाणी पाच तिला सगळं खाऊ खाऊ घाल घरातलं सगळं तिला जीव लाव सांगते तुम्हाला जीव लावण्यापेक्षा त्या मुक्या जनावरांना जीव लावलेला परवडन मला. बर बर तू लावित अख्खं राहा आता खानदान जीव तुमचं तसलंच आहे. तू जीव लावित राहा मी बघतो काय करायचं ते पुरीच्या माग सारखंच काम पोराने जावा पिऊन यावा सारखं भांडणं सारखे किरकिर काय करावं आता आपल्याला तर ना कारटेने नको नको केले काय करते का गुरु पाणी पाहिजे का पाणीच पाजायले ते बाकीचे राहिलेत मस्ती पाजायची ते फक्त गायलाच ठेवलंय आता पाणी. पाहिजे का पाजू मी राहू द्या पाजते मी. पाजते होय हा ते ना तुमचा लेख बघा काय झालं परत भांडणं तर का पैसे पैसे आता मी म्हणते मी काय कामाला जाते का काय जाते तुम्ही दिलेलं तेवढं 4 पैसे मी घरात ठेवते. आता मी कुठल्या ह्यांना पैसे देऊ? तुम्हाला काल 1000 रुपये दिले हा ना. परत ह्यांना 1000 रुपये दिले तरी म्हणे घरातले पैसे काय झाले तुझ्याकडेच होते न दे. त्याला सांगायचं उलट कामधंदा करावा म्हणावा कवर बरं आमच्या जीव आता चालायचं तुझं आता काय माहिती आता मी काय सांगू सांगा बरं मामा तुम्ही तुम्ही सांगितलं ऐकणार नाही मी सांगितलं ऐकणार नाही सगळं स्वतःच्या मनात. करावंच काय त्याला ते तुमचं तुम्ही बघा सांगून काय होतंय ते बरं. ऐकलं ठीक बघू नाहीतर मी धुतला असतं कशाला धुत बसले इथं कपडे. त्याला आलतो तिकडून रानातून म्हणलं चलता चलता आपलं जावा धुवून टाकावं जावा घरी. एवढं मला पाणी द्या तिथलं. आणि ते बघा तुमच्या भाषेत ऐकलं तर बर 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 सांगू त्याला नाही बाई नाही माणूस हाताबाहेरच गेलाय पण काही म्हणा. अरे पण आता म्हणतात ना बायकाने सांगितलं ऐकत माणसं म्हणून मला तुझं ऐक हा पिणारी नसते ऐकत बिगर पिणारी ऐकत असतात. पिणारी काय ऐकतात बायकांचे आणि ऐकत असतात तर पेलच नसतं. हा ना ते बघा सांगून. बर 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 आलोच. हॅलो अहो ते जनावरांच्या व्यापारालाच लागला काय हा 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 अहो, ते गाय होती का आमच्याकडे इकायला इथं मळ्यात गावात येत का तुम्ही हा का वा वा काय योग योग आहे येता का मग मळ्यात लगेच सौदा करून लगेच घेऊन जा बर बर या थांबतो तुमची वाट बघतो
हा चालतंय घ्या. चहा आहे तर राय व्यापारी बी इथं झालाय टाकतो इकून तेवढेच पैसे. जनावरांना चारा सुद्धा कधी बाबा टाकत नाही. बाई झाला का घास कापून? हा झालं की, बस ना. अयो, कस काय रानात आले आज? तिकडे गेले होते बाई काम करायला कांद्याच्या रानामध्ये. मरणाचं ऊन लागायला लागलं. माझा नवरा तर असला राजकारणी माणूस, गेला तर 8-8 दिवस येत नाही. होय, आणि तू रानात येत नव्हती ना काम करायला कधी? लावलं ना त्याने. होय, मरणाचं तुझं ते काम बरं करायला तर आहे लागतं. बाई, पण माझं सांगण्याची सोयच नाही. मा तर मूठ डोशितो आणि गावभर हिंडितो. कवा घरात रुपया नाही, घरातलं जाळबाज करतो नेऊन बाहेर सगळ्याच्या, त्याच्या मड्यावर रचतो त्या दारुड्याच्या. त्या दुकानात जातून त्याला देऊन येतो पैसे आणि डोशितो. तर काय काय मा तर जिंदगीत झेड झाली खरं. केलाय नवरा तर मग तुला तर हेच करावं लागेल ना. कसं आहे, बापाच्या इज्जतीमुळं आपल्या आई बापाच्या तोंडाकडे बघून नांदावं लागते, नाहीतर काय ग. तू तसं म्हणते, माझं बघ बरं. तो राजकारणी एवढ्या मोठ्या घरात देऊन पण रानातच आहे ना मी. रानातच आहे, पण तुझं ते बरं आहे बाई, उगं काही टेन्शन नाही. जाऊ म्हणेन तेव्हा सगळं पोहोचतंय तुला, सगळ्या गोष्टी आहेत तुला जागच्या जागी. तसं बाई माझं काहीच नाही. पोचल्या दिसण्यासाठी सगळं असतं. पोचल्या असता तर रानात नसते आता कांदे काढायला. जाऊ ते आपलं म्हणल्यावर एवढं तेवढं करावं लागतं, पण 8-8 दिवस बाहेर असतो का ग? हो बाई. बाया लक्ष ठेवू, आजकालचा जमाना चांगला नाही. बायांना तर आखरीच नाही. आणि पुरी तर लयच फालतू आहे त्या बघा. आजकालच्या पुरी तर लग्न झालेलं बाबा बघत नाही ना, काय नाही, घेऊन यायचा एखादी घरात. लक्ष ठेव बाई. बाई मी तर हा विचारच केला नाही. हा ना, 8-8 दिवस हा बाहेर करतो काय? बाया माझं बरं आहे बाई. मग प्याला तरी पण संध्याकाळी घरी येतो. तिकडं गटारात तर नाही पडत. बाई राजकारणी माणसं 8-8 दिवस बाहेर असतात. ह्या मुद्द्यावर तर मी आता विचार करायला लागले तुझ्यामुळे. नाही बाई, घरातलं कमी तो नवरा जास्त बाहेरच बघावं लागतं सगळ्या साऱ्या गावाचं. गावाचं बघायचं असतं, त्याला घरचं काय नसतं बघायचं. तसं असतं ना तर रानात असतं माझ्या बरोबर. मला तर पश्चाताप झाला लग्न करून. बाई मला तर कुठं नाही झाला. ते तू बंगल्यात तर राहतेस बाई, मला ही 4 छपरा आहे, त्याच्यात राहावं लागतंय, लागतंय. जनावरांना सुद्धा काही खायला नेत नाही माझा नवरा, नुसता पिऊन हिंडतो. हे बघ, हे सगळं काढायचं, गायला न्यायचं, काडी वैरण सकट मी करावं लागतंय. आमचं सासरं तर सारखं आजारी असतंय, त्याला तर काय म्हणावं, आतापर्यंत त्यांनी कमवून ठेवलंय एवढं सगळं. एवढं तरी हाय नशिबाला. तुझं माझं सारखंच आहे. जाऊ दे बाई. जाऊ दे, बरं मी पण करते रानात मी काम. निघू तू पण का? उरक तुझं. हा, जाते. मला न्यायचं तिकडं. पेंडक ठेवलंय म्हणलं इथलं थोडं काढावं, पण जाऊ चालतंय, दे बाई, चालतंय. मरू जाऊ द्या. का? हो. अहो, मला बी कुठं टाइम आहे. हे बघ हे. ठीक आहे, चांगली रगट आहे. पण आता ते कसं आहे माहिती का, सांभाळे असते पण ते आता काही कामाची नाही ना. म्हातारी झाली ना. म्हातारी झाली आता ती. हम्म. दूध बी नसून देत ती. नाही दूध देत नाही. हिचं दूध लय मी चुरू चुरू खायचो लहानपणी, आता देत नाही दूध. हा, कुठे आहे तू? बरं, तू लोकेशन टाकतोय, टमटम घेऊन ये. हा. बरं लगेच टमटम कसं म्हणजे काय घेणार देणार काय असतं देणार ना? ते बोला, काय तुमचं बोला. देणं बोला, घेण्याचं बोला. ते लय नाही बरं का. मला लय जीव आहे तसा, मला काही दिवशी वाटत नाही, पण ठेवून बी काय उपयोग नाही. 30,000 रुपयाला घेऊन जा. नाही, तीच असतीत का? 15लाच दे. म्हातारी झाली गाय, पार काय राहिले का त्या गायच्यात? पण तिकडं तुम्ही तिकडे नेऊन काही करायचं तर काय नाही, पण तेवढं बघा ना राव, तीच बरोबर आहे. आता इतकी दिवस तिला खाऊ पे घातला, एवढा खर्च केला, त्याच्यापेक्षा भरपूर खर्च अरे झालाय. मग दूध काढलं नाही का तो गायचं इतके दिवस? खाल्लं ना दूध, खर्च इकलं केला ते तो. आम्ही. आणि मग झाला ना धंदा तुझा त्याच्यावर? बरं मी काय म्हणतो, 15चे नाही वर नाही तुमचं जाणार. माझं राहू द्या. तुमचं माझं राहू, आता माझा शब्द पाडू नका. तुमचं माझं राहू द्या. 20ला घ्या. 20 फायनल करा, बाकी काही इशू नाही नाही नाही, 20 नाही. नाही, फार तर 20. फार मी वाढून देतो तुला. चल 17 कर. 17 नाही नाही, करू 20 final. फायनल. पाईपलाईनचे ते सगळं टाकलंय तिथं. इकडे आलात काय? तू काय आली? की फवाऱ्याची औषध तिथं टाकून आलात नुसती. तू इकडे काय आली? जर तू जरा कामच बोलतोय आम्ही. 17 देतो तुला. 17,000 देतो. 20 नाही नाही. 20 17च्या वर रुपये देणार नाही. नाही मग असं काय 17 चाललंय? हे आपली गाई इकून टाकायची, मात्र झाली काय ठेवायची तिला, आता काय कामाची ती. अगो बाई, तुम्ही मध्ये सौदा करायला लागले काय तिचा? मग आता तू सांगणार का मला आणि तिला का म्हणून विकायची? काय काय म्हणजे, आता दूध तरी देते काय नुसतं खाऊ खाऊ कायला भोईला कार तिचा. जाऊ आता उपयोग तेव्हा सांभाळले ना, आता काय उपयोग आहे घ्यायचा, लगेच इकून टाकू आपण. अहो तुम्हाला समजतं का काय बोलताय? सांग नंबर. चल लगेच सोडतो तुला. अहो, 17. आम्हाला विकायचीच नाही काय. ए गा बस,
माणसाला असे बोलते का? एवढा लांबून आला अहो, माणूस पण आता हे तर म्हणताना विकायची म्हणून. इकायची ती काय? अहो नाही, अहो तुम्हाला समजतं का काय? अहो ती ना एवढंच ना, पणापासून तुम्ही एवढे होते ना तेव्हापासून म्हाताऱ्यानं गाय राखली ही आणि राखली. सांभाळली लेकराच्या वरची. आज सांभाळून आता काय आता म्हातारी कामाची? झाली म्हणून तुम्हाला जड व्हायला लागली का ती? मग काय कामाची आहे का? काय राब 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 तिच्या मागे एकूण टाकायचा विषय काढलास. ते वीस द्या आणि तुम्ही ते व्यवहार लगेच मिटून अहो, टाका आणि ते आतापर्यंत टमटम बोलून जगत घ्या. आलात तिच्यावर, तुम्हाला काय कळतं का? आ दुधाशिवाय पेले नाही तुम्ही, भाकरी करून खाल्ली बस. तिच्या दुधात. काय झालं गायचा व्यवहार करायला लागला तुमचा लेक. बापू आता मला सांगा, म्हातारी झाली डंगरी झाली, दूध देत नाही काय ना, मग कर भोईला कार खायला भार टाकू इकून. तिने जगावलं काही दिवस आपल्याला, तुला मला, ते त्याचं काय. आता तिचं जीव आपण लहानाचं मोठं झालं होतं, आता तिचं तिला एकूण म्हणजे तिचं पैसे तुला एवढी काय अडचण निर्माण झाली? पहिलं कमी पडत असताना दुसरं काय होणार? तर गाई काय काढली तू? काय ती गावरा नाही, ती जर्सी फिरशी बी नाही. तुला हा. असे लाज कशी वाटली नाही? त्याला काय होतं मग? मेल्यावर तर पूर्ण टाकावं लागेल, त्याच्यापेक्षा काहीतरी नीट फायदा बोला होईल की ना. जरा. लक्ष्मी आहे आपल्या घरची ती, मग पहिल्यापासून ती- आपल्या दारात आहे ती. गावरान गाई, अरे ती गाईला तीच आपण म्हणजे घरच्या आई म्हणतो तिला, आणि तू तिला काय निघाला, आणि तो माणूस काय करणार माहिती तुला नेऊन कापीन. काय काय करेन? आपलं काय करायचंय? आपले पैसे भेटले बस, संपलं. भाऊ, तुम्ही पैसे जावा. भेटले ऐक ऐक ऐक. मला बी आता मी म्हातारा झालो, मला एक हा. मला बी खातील लोक कापून, मग माझं त्यांना तरी काय. हिला आणि हिला हिला, दोघंही जावा मग तुम्ही. मला बी कापन, मग हिला बी काप जाऊ तुम्हाला म्हणते तर असं कुठं माणसं ती. तुम्हाला मला कसं लाज वाटू दे ना. अरे तिने एवढं आपल्यासाठी सगळं दूध दिलंय. आपली लेकर, तू लहानाचा मोठा झाला, आता म्हणतो ती राहिली, आता झाली खाटी झाली, ती म्हातारी झाली, वर्ष 2 वर्ष खायला घातलं तर काय फरक पडतो? आण होतं का तुमच्या घरात खायला? तिच्या घालतोच दुधाबरोबर ना भाकरी आम्ही. खाऊन जागले ना तुम्ही. आम्ही आपलं घरचं बघून 10-5 रुपयाचं दूध विकायचो आपण शेजाऱ्या पाजाऱ्याला, त्याच्यावर तेल मीठ येत होतं. नाही रे, चांगलं नाही, असं गायला नाही विकावं. लक्ष्मी आपल्या दारात ती. काही पैसे तुमचे घेतले असले ते नाही तर परत देतो. नाही काय आम्हाला स्वाद नाही. नाही झाला. आम्हाला ते नाही. जरा चुकलंच माझं, नव्हतं असं फुकटचा करायला. टाइम घातला ना माझा. अरे भाऊ ठीक आहे, पण आता ती आमची लक्ष्मी बा. मग ते आधी कळत नव्हतं का? शेतकऱ्याच्या दारात नाही गावात नाही, आधी कळत नव्हतं का तुम्हाला? आता ते पेण्याच्या नादात झालं त्याच्याकडून. तुम्हाला दुसरं बघून कोणा भेटत नाही इथं गावात. राहू द्या बाबा, काही नको करू, सांभाळती काय. नाही नाही, हा नाही, ते सांभाळायचे आम्हाला. नाही चुकलंच बाबा, मी नव्हतं असं करायला पाहिजे. आणि ऐक, आता लय झालं, तू पेण्याच्या नादात काय 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 करायला निघालाय. नको दारू पिऊ, अजून एखादी आण ना. लेकर बाळ खाते, दूध दुखत. आजपासून दारू बी बंद करतो आणि जनावर वाढीत. अजून एक गावरान गाय आण. सुधरा. एक शान असते आपली म्हशी शेतकऱ्याची. विकतात, तिच्या गिऱ्हाईक आणलं, एवढ्या म्हशीला आणतात. नाही नाही, काय नाही. बापाने लय कष्ट केलंय ही दारात उभा करण्यासाठी. सांभाळायचं ते एक आपली शान असते शेतकऱ्याची. दारात गाय पाहिजे, तुळस पाहिजे. चल, जेवली का? जेवला का तू? नाही जेवलो. चला चला. आपण जेव सगळे. चला जेव जेव. आणि नको दारू पिऊ आता. जीव लावल्या कराल.